बाकी तुम्ही घर छान सजवलंय. थँक्यू. मला या सगळ्या गोष्टींची आवड आहे. मला बाहेर असं काही दिसलं की मी घेऊन येतो आणि घर सजवतो. या शहरात स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं, पण आमच्यासारख्यांना घर म्हणजे स्वप्नासारखंच. तुमचंही घर होईल एखाद्या दिवशी. पण एवढ्या कमी पैशात ते कसं? रवी, स्वतःवर आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. तुमचंही घर नक्की बनेल. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना, काय म्हणता? स्नेहा हे सर्व रागाच्या भरात करते असं मला वाटतं. तिचं माझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं. तिचं तुमच्यावरती प्रेम आहे असं मला जाणवतंय. रवी, आता या सगळ्या गोष्टीला काय अर्थ आहे? तुमचं लग्न जमलं आता. असं उठून कोणी लग्न जमवतं का योगेश सर? ती तुमच्या कोणत्या तरी गोष्टीने दुखावली गेली. तिचा त्या दिवशी अचानक मला फोन आला. मला बोलली, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आता तुम्हीच मला सांगा, असं कुठं होतं का? ती तुम्हाला खूप वर्षांपासून ओळखते आणि तिचं सुद्धा तुमच्यावर प्रेम आहे. माझी तुम्हाला एक विनंती, प्लीज माझ्याशी असा खेळ खेळू नका. माझ्या पुढे खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. मला माझं घर चालवायचं आहे. मी हे थेट तिला बोलू शकलो असतो, पण ती आधीच दुखावली गेली आणि आत्ता जर परत बोललो तर ती अजून दुखवेल. आता तुम्हीच समजून घ्या. तुमचं तिच्यावरती प्रेम आहे हे मला कळतंय, कळत नाही असं नाही. एवढं मी दूधखुळा नाही आहे, पण मी नेहमी स्नेहाच्या भल्याचाच विचार केला आहे. ती तुमच्या भल्याचा विचार करते. तुमच्या दोघांचं भलं कशात आहे हेच तुम्हाला समजत नाही. बाकी तुम्ही समजूतदार आहात. मी बोलून काहीच फायदा नाही. येतो मी.